नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2026 या अनुषंगाने बघा दारूबंदी पोलीस आता या विभागांतर्गत जी काही पदं भरली जातात तर त्या पदांसाठी नेमकं कोणत्या पदासाठी शारीरिक पात्रता आहे आणि शारीरिक पात्रता नेमकी काय असते या अतिशय दोन महत्त्वाच्या प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। विद्यार्थी मित्रांनो, आता या विभागांतर्गत जी काही पदं भरली जातात त्यामध्ये बघा जवान हे एक पद आहे, राज्य उत्पादन शुल्क व जवानी वाहन चालक या दोनच पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो शारीरिक पात्रता आहे। मग नेमके काय आहे बघूया। राज्य उत्पादन शुल्क या संवर्गातील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे खालील शारीरिक पात्रता धारण करणे आवश्यक आहे। आता या दोन पदांसाठी काय आहे, उंची बघा, पुरुष उमेदवारांसाठी किमान 165 सेंटीमीटर उंची अत्यंत गरजेची आहे। त्यानंतर महिला उमेदवारांसाठी किमान 160 सेंटीमीटर उंची असायला हवी। त्यानंतर छाती पुरुषांसाठी बघा न फुगविता 79 सेंटीमीटर किमान असायला पाहिजे व 5 सेंटीमीटर साधारणतः फुगवण्याची क्षमता आवश्यक आहे। त्यानंतर वजनचा पुरुषांना बघा इथे वजनाची कुठली अट दिलेली नाहीये, लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। पण महिलांसाठी अट दिलेली किमान 50 किलो वजन असणं इथे शारीरिक पात्रतेमध्ये बंधनकारक केलेलं आहे। अतिशय महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितली। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा आणि या संबंधी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये टाईप करा PDF, मी तुम्हाला त्या संबंधीची सर्व माहिती तुम्हाला पर्सनली DM करतो। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या मित्रांना लगेच शेअर करा। धन्यवाद।